अखेर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। खरं तर अनेक प्रश्नांची म्हणण्यापेक्षा जे प्रश्न विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर प्रामुख्याने मेनस्ट्रीम मीडियाला, महाविकास आघाडीतल्या पक्षांना, महायुतीच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना पडले होते त्यांची उत्तरं। हो, म्हणजे समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना मी याच्यासाठी म्हणालोय की महायुतीच्या कुठल्या नेत्यांना हा प्रश्न पडला होता का, तर त्यांनी काय असं येऊन सांगितलं नव्हतं मीडियासमोर किंवा कुठेही। त्यामुळे हे प्रश्न मेनस्ट्रीम मीडियाला, समर्थकांना आणि कार्यकर्त्यांनाच आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांना पडले होत्या असं मी म्हणून मुद्दाम म्हटलेलं आहे। तर त्या एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आता महायुतीचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचाच असेल, तो कोण असेल हे येत्या 1-2 दिवसात कळेलच। तर ते आता स्पष्ट झालेलं आहे। याविषयी आपण आज बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, बेल आयकॉन देखील नक्की दाबा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज माजी मुख्यमंत्री आणि काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या एकीवरती मळभ आला आहे असं जे गेले 3-4 दिवस मेनस्ट्रीम मीडिया दाखवत होता ते मळभ दूर केलेलं आहे। म्हणजे मी मुद्दाम म्हणते मेनस्ट्रीम मीडिया दाखवत होता असं, कारण असं काही मळभ आलंय असं हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी असं काही म्हणून दाखवलं नव्हतं किंवा बोलून दाखवलं नव्हतं, आणि त्यामुळे मी हे असं म्हटलेलं आहे। कारण महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, एकनाथ शिंदेंचं काय होणार, देवेंद्र फडणवीसांचं काय होणार, याचा जास्त काळजी ही या मेनस्ट्रीम मीडियाला आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांनाच लागली होती की काय, असं एकंदरीत गेल्या 3-4 दिवसातल्या वृत्तपत्रातल्या बातम्या, मेनस्ट्रीम मीडियावरती दाखवण्यात येत असलेल्या बातम्या आणि महाविकास आघाडीतले पक्ष यांची स्टेटमेंट याच्यावरनं वाटत होतं। खरं तर असं म्हणायला हरकत नाही की एकनाथ शिंदे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे महायुतीच्या पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना हायसं वाटण्यापेक्षा महाविकास आघाडीतले पक्ष आणि मेनस्ट्रीम मीडियाची पोटदुखी जास्त जोरात उफाळून आलेली आहे। म्हणजे मी जे म्हटलंय ना, म्हणजे त्यांनी अक्षरशः देव पाण्यात बुडवून ठेवली होती की काय कोणास ठाऊक, की कधी एकदा या महायुतीमध्ये काहीतरी धुसफूस होते आणि कधी एकदा काहीतरी वेगळं चित्र या महाराष्ट्रातल्या जनतेला बघायला मिळते, याची काळजी जणू काही महाविकास आघाडीतल्या पक्षांना आणखी मेनस्ट्रीम मीडियाला लागली होती असं म्हणायला हरकत नाही। अक्षरशः म्हणजे त्यांनी जणू काही देव पाण्यात बुडवून ठेवले होते की काय तरी एकदा होऊ दे आणि या महायुतीतले एकनाथ शिंदेसारखा जो नेता आहे, जो लोकांमध्ये मिसळणारा नेता आहे, जो सामान्यांचा सामान्य माणसाला देखील आपलासा वाटतो, त्या नेत्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा, आणखी वेगळं काहीतरी करून दाखवावं या महायुतीमध्ये, असं जणू काही या मेनस्ट्रीम मीडियालाच वाटत होतं। महाराष्ट्रातल्या जनतेच्या नशिबाने म्हणूया आपण, आणि मेनस्ट्रीम मीडियातल्या बोलघेवड्या लोकांच्या दुर्दैवाने म्हणूया आपण, ते सगळे तोंडावरती आपटलेले आहेत। कारण त्यांना जे वाटत होतं तसं काही झालेलं नाहीये। त्यांनी जे दाखवत होते गेले 3-4 दिवस की शिंदे बाहेर पडतील का, अमुक होईल का, तमुक होईल का, तसं काही झालेलं नाही। आज शिंदे त्यांच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले हे आपण त्याच्यावरती आपण थोडंसं बोलूया। त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की माझा कोणत्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर महायुतीचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी राहणार नाहीये। आपण स्वतः काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखीन अमित शाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केलेली आहे, त्यांच्याकडे आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे। तुम्ही जो घ्याल तो निर्णय शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला सर्वांना मान्य असेल। अर्थात हे सगळं सांगताना त्यांनी अत्यंत खुबीने, अत्यंत ग्रेसफुली काही गोष्टी मुद्दामून मीडियासमोर बोलल्या गेल्या त्यांच्याकडून, आणि त्या संपूर्ण जनतेपर्यंत, महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचतील याची काळजी त्यांनी घेतलेली आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की मला मुख्यमंत्री पदाचा सोस नाही, मला मुख्यमंत्री पदाची हाव नाही, मला मुख्यमंत्री पदाचं एवढं काही पडलेलं नाही, कारण त्याच्यापेक्षाही सर्वात मोठं पद
मला माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेला आहे. मी त्या लाडक्या बहिणींचा सख्खा भाऊ, लाडका सख्खा भाऊ झालेलो आहे आणि याच्यातच मला जास्त समाधान आहे असं सांगायला. आणि लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे आणि त्याच्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे हे अधोरेखित करायला एकनाथ शिंदे त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये विसरलेले नाहीयेत. महायुतीने केलेली कामं ही त्यांनी प्रामुख्याने मुद्दामून आपल्या पत्रकार परिषदेत मांडली आणि त्याच जोडीला महाविकास आघाडीने ती कामं कशी थांबवली होती, ते सरकार कसं स्थगिती सरकार होतं हे त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्नांची उत्तरं देताना मुद्दामून अधोरेखित केलेलं आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये ते असं देखील म्हणालेले आहेत की आम्ही कल्याणकारी कामं आणि विकास कामं यांची अत्यंत खुबीनी आणि अत्यंत महत्वाची अशी जी सांगड आहे ती सांगड घातलेली आहे आणि हे ते आज मीडियासमोर बोलायला विसरलेले नाहीयेत. आज या विधानसभा निवडणुकांमध्ये जो ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे महायुतीने, तो ऐतिहासिक विजय हा या कल्याणकारी योजनांचा, प्रामुख्याने गेल्या 2.5 वर्षामध्ये घेतलेल्या वेगवान निर्णयांचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांपर्यंत ज्या घोषणा ज्या जाहीर केल्या होत्या त्या लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा हा आम्हाला मिळालेला एक निर्णय आहे, एक कौल आहे आणि त्याला दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं देखील अत्यंत मोलाचं सहकार्य मिळालं आहे हे देखील सांगायला ते विसरलेले नाहीयेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा देखील एकदा उल्लेख केला. मेनस्ट्रीम मीडियाला कदाचित तो ऐकायला आलेला नाहीये की त्यांनी देवेंद्रजींचं नाव घेतलं होतं. त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा देखील उल्लेख केला होता. हे कदाचित मेनस्ट्रीम मीडियाला ऐकायला आलेलं नाहीये. कदाचित एकनाथ शिंदे असा काही निर्णय घेतील, एवढा समंजस निर्णय घेतील याची अपेक्षा मेनस्ट्रीम मीडियाला नसणार. त्यामुळे कदाचित त्यांच्या कानावरती ते पडदे होते ते अजूनही दूर झालेले नसतील. पण त्यांनी देवेंद्रजींचं नाव आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलाय. आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर स्वाभाविकपणे देवपाण्यात बुडवून बसलेली महाविकास आघाडीचे काही नेते यांनी त्यांची, आपण मुक्ताफळं म्हणणं त्यांना वाईट वाटेल कदाचित, पण मुक्ताफळच उधळलेली आहेत. एक पक्ष महायुतीतला 133-136 जागा घेतो. तिन्ही पक्ष मिळून जवळपास 236 जागांपर्यंत ते जातात. तर निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार का नाही जाहीर केला असा प्रश्न मेनस्ट्रीम मीडियाला आणि महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांना होता. का करायचा? म्हणजे मेनस्ट्रीम मीडियाला हवाय मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ताबडतोब जाहीर करणं म्हणून करायचा, की महाविकास आघाडीला म्हणजे विरोधी पक्षातल्या नेत्यांना वाटतं, विरोधी पक्षाला वाटतं म्हणून करायचा? मेनस्ट्रीम मीडिया आणखीन विरोधी पक्ष कोण ठरवणार की सत्तेवर येणाऱ्या पक्षाने त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कधी जाहीर करायचा? आणि एवढी थम्पिंग मेजॉरिटी मिळाली असताना, कुठला पक्ष कुठला आमदार कुठे पळून जाणार नाही हे लक्षात आलेलं असताना कशासाठी घाई करायची? केवळ मेनस्ट्रीम मीडियाला बातम्या मिळाव्यात म्हणून? आवश्यकता नाही. त्यांचा निर्णय आहे. त्यांनी जेव्हा हवा आहे तेव्हा तो घेणार आहेत. त्यामुळे आज जे नाना पटोले म्हणालेले आहेत, त्यांच्या पोटातली मळमळ त्यांनी बोलून दाखवलेली आहे की हा निर्णय एकनाथ शिंदे यांनी दबावाखाली घेतलाय की काय. नाना पटोले कदाचित हे विसरलेले आहेत की आता 2 दिवसापूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी मागणी केलेली आहे की मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षांनी तातडीने राजीनामा द्यावा. आणि याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की उबाठाच्या दबावाखाली येऊन मुंबईतले काही निर्णय, मुंबईतले काही उमेदवाऱ्या दिल्या गेल्या, त्याच दबावाखाली येऊन, उबाठाच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्रातले काँग्रेसचे उमेदवार ठरवले गेले. मग हा दबाव नाना पटोलेंना अगदी गुदगुल्या करणारा वाटत होता का? त्या दबावाचं कधीच नाना पटोलेंनी बोलून नाही दाखवलेलं. असो, आता मीडियामधून विचारला जाणारा आणखीन एक प्रश्न सर्वात महत्वाचा तो असा आहे, जो मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलं होतं की एकनाथ शिंदे काय करणार. म्हणजे एकनाथ शिंदे काय करणार याच्यापेक्षा एकनाथ शिंदेंनी काय करावं याचा मेनस्ट्रीम मीडियाला जास्त फोबिया झालाय की काय मला कळत नाही. मग एकनाथ शिंदे केंद्रात जाणार का? डॉक्टर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का राज्यामध्ये? त्या पक्षाचा निर्णय आहे, ते घेणार आहेत आणि तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळणार देखील आहे. पण मेनस्ट्रीम मीडियाचं म्हणजे दुखणं आपण समजू शकतो. 24/7 त्यांना त्यांच्या गिरणीचा पट्टा चालू ठेवायचा असतो आणि त्या गिरणीच्या पट्ट्यामध्ये बातम्यांच्या रूपाने त्यांना धान्य हे टाकावंच लागतं. त्यामुळे त्यांना या अशा बातम्या टीआरपीसाठी आणि तो गिरणीचा पट्टा चालू ठेवण्यासाठी दाखवाव्याच लागतात, कराव्याच लागतात. त्यात त्यांचा काही दोष नाहीये.
ज्या एकनाथ शिंदेंना म्हणजे जे एकनाथ शिंदे मला माहिती आहेत ते लोकांमध्ये मिसळणारे नेते आहेत. मला स्वतःला असं वाटतं की ते या येत्या 5 वर्षामध्ये संघटना बांधायचं अत्यंत जोराने काम करतील. श्रीकांत शिंदेंचं काम आणि त्यांची पॉलिसी काय आहे हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मी स्वतः ठाणे जिल्ह्यातला असल्यामुळे मी त्यांना अत्यंत जवळनं ओळखतो, त्यांच्या कार्यपद्धतीला ओळखतो असं म्हणूया आपण हवं तर. त्यामुळे एकनाथ शिंदे स्वतःसाठी काय निर्णय घेतात हा येत्या 2-4 दिवसात कळेलच. श्रीकांत शिंदेसाठी काय निर्णय घेतात हे देखील कळेल. पण मला स्वतःला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या तातडीने येत्या 2-3 महिन्यात येऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्याच्या जोडीने त्या नजरेसमोर ठेवून शिंदे पितापुत्र हे त्यांच्या जे काही महत्वाचे नेते त्यांच्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून त्यांची संघटना बांधायचा एक चांगला पायंडा, एक चांगला उपक्रम हाती घेतील असं मला स्वतःला वाटतंय. याचं कारण असं आहे की मेनस्ट्रीम मीडिया जे सांगत होता की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला, म्हणजे मुख्यमंत्री पदावरचा दावा त्यांचा होता हे मेनस्ट्रीम मीडियाला मुळात सांगितलेलं कोणी? एकनाथ शिंदे येऊन स्वतः सांगून गेलेले का? शिवसेनेचा प्रवक्ता किंवा शिवसेनेच्या कुठल्या पक्षप्रतोदांनी सांगितलं होतं का? त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या समर्थकांना हे वाटणं स्वाभाविक आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलंय. मग ते एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असं का? अजितदादा पवार देखील मुख्यमंत्री व्हावे असं त्यांच्या समर्थकांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटतच होतं की, पण त्यांनी दावा केला तो त्यांना सोडायला लागला. म्हणजे पोटदुखी किती असावी हे गेले 3-4 दिवस मेनस्ट्रीम मीडियामधनं आपल्याला लक्षात येते, आपल्याला कळून येते. आज त्यातल्या त्यात एक आणखीन एक गोष्ट लक्षात आलेली आहे. खरं तर आजच्या व्हिडिओचा तो विषय नाहीये, पण हा मुद्दा इथे टाळून किंवा तो दुर्लक्षून चालणार नाही म्हणून मी मुद्दामून सांगतोय की आज उभाटा सेनेची महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची आणि निवडून आलेल्या आमदारांची बैठक झालेली आहे आणि त्याच्यात त्यांनी असा सूर लावलेला आहे की उभाटाने स्वबळावरती लढावं, महाविकास आघाडीची कास सोडून द्यावी. अत्यंत उत्तम निर्णय असं जर झालं तर तो ठरणार आहे. याचं कारण असं, उभाटा सेनेचे सर्वेसर्वा उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील हा येणारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला पाहिजे, पायाला भिंगरी लावून ते फिरले पाहिजेत आणि त्यांनी त्यांची संघटना मजबूत केली पाहिजे. याचं कारण असं आहे की आज जो मिळालेलं यश आहे किंवा अपयश आहे त्याच्यानी खचून जाण्याचं काही कारण नाहीये. ती शिवसेना आहे, म्हणजे जी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी जरी शिवसेना असली तरी ती शिवसेना आहे. खचून जाण्याचं कारण नाही. उलट आपलं मेटल किती खणखणीत वाजतं हे प्रूव्ह करण्याची एक चांगली संधी उभाटा सेनेला आणि प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांना निर्माण झालेली आहे असं मी समजतो. असू द्या, थोडं विषयांतर झालं पण हा मुद्दा महत्वाचा होता, याला अनुसरून होता म्हणून मी बोललो. आजच्या पत्रकार परिषदेनंतर जसं महाविकास आघाडीचे नाना पटोले किंवा दुसरे जे काही नेते असतील त्यांनी त्यांच्या पोटातली मळमळ जशी बाहेर दाखवलेली आहे मीडियासमोर एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या बाबतीत, तशीच एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत दिलखुलासपणे, अत्यंत मनमोकळेपणाने महायुती म्हणून आपल्याला एकनाथ शिंदे यांचा अभिमान वाटतो, अत्यंत जोरदार काम करणारा नेता आणि ते रडणारे नाहीत तर लढणारे नेते अशी तोंड भरून स्तुती एकनाथ शिंदे यांची केलेली आहे. आणि दुसरे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना अत्यंत मार्मिकपणे एक गोष्ट सांगितलेली आहे एका प्रश्नाच्या उत्तरात की गाडीत असणाऱ्या बहुतांश प्रवाशांकडे ड्रायव्हिंगचं लायसन असतं म्हणून तो प्रत्येकजण काही स्टिअरिंगवर बसून ड्रायव्हिंग करत नाही. त्यामुळे या राज्याचा मुख्यमंत्री हा एकच कोणीतरी होईल आणि बाकीचे सगळेजण त्याला साथ देतील. आणि एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना ते असं म्हणाले की एकनाथ शिंदेसारखा नेता हा अर्थशास्त्राने नाही तर हृदयशास्त्राने काम करतो. महायुतीच्या विजयामध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षांचा, अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या तिन्ही पक्षाचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा, त्यांच्या समर्थकांचा आणि प्रामुख्याने त्यांच्या या प्रमुख 3 नेत्यांचा जो एकसंघपणा, एकजिनसीपणा बघायला मिळाला
तो हे 5 वर्ष असाच टिकून राहू दे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्राला अत्यंत धडाडीचं आणि विकास कामं पूर्ण करणारं सरकार 5 वर्ष मिळेल, स्थिर सरकार मिळेल, एवढीच आपण आता इथे अपेक्षा करूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.